अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला असं सांगितलं होतं. त्यानंतर रोहित पवार हे त्यांच्यासाठी खूप झटत होते. विविध ठिकाणी जाऊन पुरावे गोळा करत होते. तसंच त्यांनी मुंबईत जाऊन तक्रार देखील देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे त्यांना निराशा आली. आता बारामतीत सुद्धा ते तक्रार केस करण्यासाठी गेले होते, परंतु तिथे सुद्धा त्यांना निराशा आलेली आहे. बारामतीत ही रोहित पवारांच्या पदरी निराशा. DGCA VCR कंपनी विरोधात FIR दाखल करायला पोलिसांचा नकार. कारण काय सांगितलं ते सुद्धा पहा. आता खरोखरच दादांचा मग अपघात झाला का असा प्रश्न निर्माण होतोय. दादांचा हा घातपातच झालेला आहे असं अनेक जणांचं मत येत आहे. नक्की या घटनेत काय झालेलं आहे आणि केस घ्यायला का पोलीस तयार नाहीत ते सुद्धा तुम्ही पहा. बारामतीत शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आणि बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसोबत वादावाद झाल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात देखील रोहित पवारांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती. तर आज देखील बारामतीत पोलिसांसोबत रोहित पवारांची बाचाबाची झालेली आहे. तक्रार घेतली पण त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. नेमकं काय घडलं ते बघूयात. आज युगेंद्र पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार यांच्यासह वकील देखील बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले. अजित पवारांचा अपघाती मृत्यूचा CBI तपास करत आहे. आम्ही हे प्रकरण CBIकडे तपास वर्ग केला आहे, ते तपास करत आहेत. DGCA आणि विमान कंपनीवरती गुन्हा दाखल करावा ही मागणी रोहित पवारांनी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती पवारांचे समर्थक बारामती पोलीस स्टेशनसमोर दाखल झाले आहेत. पोलिसांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तरी FIR घेत नाहीत अशी वकील सूत्रांची माहिती आहे. रोहित पवार पोलिसांना पटवून देणं सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कसा गुन्हा दाखल करता येतो ते सांगत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. अजूनही रोहित पवारांना FIR दाखल करून घेतील अशी आशा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मागील 1 तास 25 मिनिटं उलटून गेली तरी पोलिसांशी रोहित पवारांची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेर बारामतीकरांनी देखील गर्दी केली आहे. अजित पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार, पुतणे युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेला. यावेळी माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की बारामती आणि महाराष्ट्रातील जनतेला या प्रकरणाची सत्य जाणून घेण्याची घाई आहे. माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे असल्याने लोकांच्या मनात शंका बाळगत असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. राजेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की रोहित पवार आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून जी काही मागणी करायची ती करतील, पण सर्वसाधारणपणे बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना जो मोकळेपणा पाहिजे, याबाबतची माहिती पाहिजे, ती मिळत नसल्याने लोकांना यात शंका जास्त येते असं म्हटलेलं आहे. तर रोहित पवार यांच्या पाठिंब्यासाठी जमलेल्या अनेक समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी बोलताना म्हटलं की अनेक शक्ती हा गुन्हा दाखल करू देत नाही, म्हणून आम्ही आज बारामतीकर मोठ्या संख्येने हा गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी इथे जमलेलो आहोत. अशा प्रकारे बारामतीत सुद्धा रोहित पवारांना निराशा आलेली आहे. त्यांची जी FIR त्यांचं जे म्हणणं आहे तिथं सुद्धा पोलिसांनी ऐकून घेतलेलं नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.